तर दीपांशु वाळगाव माझे मित्र, साधारण आजची जी सडन ट्रिप आहे, सडन प्लॅन, तो जरा जास्त सडन आहे. काय म्हणायचं याच्यावर? आपलं ते दरवेळीच आहे तर सगळं. सध्या तुम्ही पाहू शकता आम्ही कुठं आहोत. जरा इकडे असं वळ, म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये सध्या आपलं लोकेशन येईल. आम्ही जास्त लांब नाही आहोत, फक्त कारलेखंडीमध्ये उभे आहोत. ओके, सकाळी आता असे या आपलं लाईटिंग जरा मॅच झालं पाहिजे. इकडे या दीपांशु शेट, इकडे या. हां, तर दुपारी साधारण 1-2च्या सुमारास दीपांशु शेट यांनी आम्हाला फोन केला, मेसेज केला की अक्कलकोटला जायचं आहे. आता साधारण आमच्या इथून अक्कलकोट म्हणजे 9 तासांचा गाडीचा प्रवास, आणि आम्ही सगळी सूत्र हलवून फक्त 2 वीर, 2 भाई, 2 तबाई चाललोय अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला. म्हणजे आमचा नाद नाही करायचा. तर आज नाही करायचं नक्कीच. याच्या आधी आपण एक ट्रिप मारलेली आहे सुमडीत, ती सांगायची नाही, ती गुपित आहे. त्याचं आपण जरा वर्णन कधीतरी नंतर करू एकदा. आपण पुस्तक ते सक्सेसच्या आमच्या पुस्तकात येईल त्या. कारण ते असं आम्ही दाखवत नाही. अनसक्सेसफुल झालं तर ती ट्रिप तरी आम्ही कधी दाखवणार नाही. सक्सेसफुल झालं तर 100%. आपण एक काम करू, नाही नको आता नको, ते आमच्या नंतर. ते सक्सेस, आम्ही सक्सेस झाल्यानंतर आम्ही जे पुस्तक लिहू त्याच्यामध्ये एक यूट्यूबची लिंक देऊ का, ही बघा ही ती लिंक. असं आता सध्या आम्ही गाडी येण्याची वाट बघतोय. आमची गाडी तिकडून येणार आहे, ती गाडी घेऊन आम्ही जाणार आहोत. तर आम्हाला तर पॅशन घेऊन झालं. हां, नाही आम्हाला पॅशन घेऊन जाणार. साधारण आता वाजलेले आहेत 11:36. 10ला निघण्याचा प्लॅन होता, आणि मला आनंद आहे की मी स्वतः तो प्लॅन रद्द केला. कारण शेठ दीपांशु यांच्या अंदाजे गाडी 10 वाजता शार्प येणार होती, आणि मी पनवेलला वाट पाहत थांबणार होतो. तर आत्ता इथेच 11:30 वाजलेत, त्याच्यामुळे मला पनवेलला वाटच बघायला लागली असती. एक काम मी बरं केलंय की म्हटलं जाणार तर इथून दीपांशु शेट यांच्यासोबत जाणार. चला आता पीस आउट. तर आत्ताच आम्ही गाडी ताब्यात घेतलेली आहे, आणि मीच धुरा घेतलेली आहे सध्या गाडी चालवण्याची. मी जेवढी गाडी चालवेन त्याच्यानंतर मग जेवढी जमेल मला तेवढी गाडी चालवणार आहे. त्याच्यानंतर आपलं दीपांशु शेट डायरेक्ट मला वाटते काम काढतील उद्या. कारण उद्या मला गाडीतच बसून काम पण करायचं आहे, त्याच्यामुळे उद्या दिवसभरात मी कमीत कमी गाडी चालवू शकतो. त्याच्यामुळे हा मी निर्णय घेतलेला आहे. सध्या आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे दीपांशु शेट यांचं दुसरं घर, दुसरा बंगला. तिथून आम्ही दीपांशु शेट यांची अंगवस्त्रे घेणार आणि पुढे फरार होणार. बाय बाय. नमस्कार. जसं तुम्ही गाणे ऐकताय, स्वामी समर्थ, दारे 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 स्वामी समर्थ. तर आता आम्ही आहोत साधारण खूप ट्रॅफिकमध्ये. जवळपास अर्धा तास आम्ही एकाच पट्ट्यात गाडी चालवतोय. तर तिथं तुम्ही ट्रॅफिकचा आस्वाद घेऊ शकता. आणि साधारण मला तर असं वाटतं की फक्त बाजूच्या 2च चालत आहेत लेन, आणि आमची लेन कायम थांबते, असं काहीतरी आहे. तर माझा एक अनुमान असा आहे की त्याच्यात की आमच्या लेनमध्ये कोणतरी मतिमंद ड्रायव्हर आहे मध्येच कुठेतरी. उगाच असं नको, मतिमंद एक ड्रायव्हर आहे. तर त्याच्यामुळे बघा ती लेन चालते, ही लेन चालते, ही लेन कायम जैसे थे. तर आमचा एक अंदाज होता की उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनाला पोचू. आता काय 2 वाजले आणि आम्ही अजून लोणावळ्यात आहोत. नमस्कार. तर अचानक भयानक ट्रिपमध्ये आता आम्ही सध्या आहोत वाकडला. वाकडला, आणि आम्ही येथे CNG भरायला थांबलेलो आहोत. वाकडला आमचं इथे एक बायोटेक्निक्स क्लायंट आहे, त्यांचं ऑफिस पण आहे. ते तुम्हाला कधीतरी नंतर दाखवू. ॲक्च्युली त्यांच्या बाजूलाच होतं सध्या मी, अक्षरशः तिथे आहे ती बिल्डिंग, आणि आम्ही इथे CNG फील करत आहे. तुम्ही मनातून काय फील करताय सध्या? आता मी मध्ये झोपलेलो. हां, झोपला होता. मीच ड्राईव्ह करतोय केव्हा, त्यामुळे मनात एक मजा जवळ कोसळलं. 2.25 तास मी ड्राईव्ह करतोय कंटिन्यू. आता कोणतरी पुढे आमच्या अजून एक मतिमंद ड्रायव्हर आहे, त्यांनी
अशी न बघता रिव्हर्स घेतली गाडी. जवळपास मला धडकला असता. आता मी पण जरा मतिमंद सिद्ध झालो इथे. गाडी बंद पडली आपली. ह्या गाडीचं एक काय सिस्टम मला का अशी ठेवली मला काय अजून त्याचा पत्ता लागला नाही की तुम्ही जोपर्यंत क्लच पूर्ण प्रेस करत नाही तोपर्यंत गाडी चालू होत नाही. त्याचं रिझन काय आहे ते का आपल्याला माहीत नाही. सकाळचे वाजले आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे 3:15. पण आता नंतर पुढे CNG फील केल्यानंतर पुन्हा भेटू. तर सकाळचे 6:26 झालेली आहेत. आमचे दीपांशू शेठ झोपलेले आहेत आणि मी ते कंटिन्यू ड्राईव्ह करत आहे अजूनही. मध्ये जवळजवळ तासभर आमच्या शेठने चालवली गाडी, पण नंतर शेठ परत झोपलेत. आता अजूनही आमचं लक्ष साधारण 150 किलोमीटर लांब आहे आणि सकाळचे जे काय वातावरण झालं आहे ते अगदी अप्रतिम आहे. तेवढं दाखवण्यासाठी म्हणून मी मोबाईल काढलेला आहे. चला भेटू आता पुढच्या कुठल्या तरी गमतीच्या ठिकाणी. पीस आउट. तर वाजलेले आहेत 6:51 आणि अजूनही साधारण 100 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि सुंदर असा सूर्योदय तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ ऑन केलेली आहे. आस्वाद घ्या सुंदर अशा सूर्योदयाचा. तर आता आमचे ड्रायव्हर भाईसाहेब चेंज झालेले आहेत. जे मेन शेड बसलेले आहेत गाडीवर आणि आम्ही पोचलो आहोत. रातभर गाडी चालवली. कोणी चालवली? तू. तर आता आम्ही पोचलो आहोत जस्ट अक्कलकोट वाहनतळाच्या शेजारी आम्ही आहोत. तर आमचं जे वाहन आहे ते आम्ही तळी लावणार आणि इथून सर्वात पहिले आम्ही स्नान करणार. कुठे आमची स्नानाची व्यवस्था होते ती पाहणार आणि नंतर आम्ही जाणार दर्शनाला. तर आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आम्हाला असं समजलं की फक्त आंघोळीसाठी सुद्धा रूम मिळतात. तर आम्ही त्याचा शोध लावायला चाललेलो आहे. पुढे यात्री निवास आहे तिथे जाऊन चौकशी करायची की फक्त आंघोळीपुरती रूम मिळू शकते का. तर यात्री भुवन आणि यात्री निवास हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे आता आम्हाला इथं समजलं आहे. आम्ही आता आलो यात्री निवासात. आम्ही आहोत फर्स्ट फ्लोअरला आहे यात्री निवास. काही आम्हाला समजलं की 50 रुपये फक्त होतात एक माणसाच्या आंघोळीचे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पहिले जाऊन बघा कसं आहे आणि आवडलं तरच घ्या. पण आता जसंही असेल ते आम्ही घेणारच आहोत समजा. तरी पण एक मजा म्हणून आम्ही पहिले बघून येतोय. त्या माणसाचं पण समाधान की त्याला बघून आलेत म्हणून. आणि माझ्या मनात एक वेगळाच प्रश्न आला आहे पण आपण नंतर डिस्कस करू. साधारण हे जे काय आहे ते खूप प्रशस्त आहे. तुम्ही तिथं खाली आणि वर असं सगळं आहे. तर एक मिनिट आता आम्ही 16 नंबर हॉल. हां अच्छा हा आहे 16 नंबर हॉल. ठीक आहे ओके. हा आहे यात्री निवास आणि हा आहे यात्री निवासचा एंट्रन्स. पाहू शकता अतिशय प्रशस्त असा यात्री निवास. ऑल राईट. तर आंघोळीचा बिफोर आफ्टर लुक तुम्हाला सेमच वाटेल पण शर्ट चेंज झालं आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की बाबा आंघोळ झाले. ठीक आहे. आता आम्ही जाणार दर्शनाला आणि त्यानंतर घरी.
तर दोनो भाई दोनो तबाईच्या सिरीजमध्ये आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. अतिशय उत्तम असा अनुभव होता दर्शनाचा. ॲक्च्युली देवळाच्या आवारात, मंदिराच्या आवारात फोटो काढायला परवानगी नाही आहे, नाहीतर आतल्यात पण तुम्हाला काही ना काही दाखवलं असतं. पण मी तर म्हणतो तुम्ही पाहूच नका, तुम्ही या स्वतः मंदिरात बसा, कारण जे तिथे बसून जे एक्सपिरियन्स करण्याचं आहे ते तुम्हाला कुठेच नाही मिळणार. तर काय म्हणत आहे तुम्ही, आम्ही दर्शन घेतल्यावर जरा तिथे जवळजवळ अर्धा तास जास्त बसलो आणि जे मनात जे इतक्या दिवसापासून जी वादळं होती ती कुठेतरी शांत झाली. माझ्या तर मनात ती दीपांशु शेठ, तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल? 100% तुमची वादळं शांत झाली काय? बऱ्यापैकी. तेच स्वतःलाच इथे एक रिअलायझेशन होतं बऱ्याच गोष्टींचं की आपण कुठं चुकतो, माहीत नाही कसं, पण ते होतं. तर तुम्ही यामुळे तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर आता मनातली वादळं शांत झालीत पण पोटातले कावळे जागे झाले. तर त्या पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी आमचा आता पुढचा प्रयत्न असेल कुठेतरी खायला जागा बघा शेट आणि आपण पूजा करू, कारण आपल्याला आमचा पल्ला काढायचा. आता जायचं आपल्याला थेट झोंबिवली. तर झोंबिवलीला आम्ही जाणार आहोत. रात्रीचे साधारण 10 होतील तिथे जायचं, बघूया. चला पीस आउट. तर दो भाई दोनो तबाई आता आम्ही पोचलो आहे. अरे बघू कुठं पोचलो आहे? चतुर्थी प्युअर व्हेज. तिथं आम्ही करणार आहोत नाश्ता आणि निघणार आहोत आमच्या पुढच्या वाटचालीला. चला आता बघूया काय काय आहे मेनू इथे खायला. तर दीपांशु शेठ, तुम्हाला या हॉटेलमध्ये स्पेशल काय दिसतं अख्ख्या हॉटेलमध्ये, चतुर्थी हॉटेलमध्ये? सांगा. टेबल आणि टेबलावर काय आहे? तुम्ही जर नीट पाहिलं तर या टेबलामध्ये एक सिक्रेट गोष्ट आहे, ती तुम्हाला मी दाखवतो. मी आल्याच नोटीस केली होती. मी ॲक्च्युली ती आल्याच नोटीस केले होते, पण ते दादा जेव्हा तो आम्हाला ते ऑर्डर घेण्यासाठी आला तर मला असं वाटलं ते पटकन लपवलं जाईल, त्याच्यामुळे मी पटकन गुपचूप असा मोबाईल ठेवला त्याच्यावर. आता हे बघा, तर इथे टेबलाच्या आत बडीशोप आहे. ही एक ह्या ऑर्डरची स्पेशालिटी आहे. तुम्ही पाहू शकता. म्हणजे साधारण जेव्हा आपलं खाऊन होतं त्याच्यानंतर आपल्याला ते हात घालून ते काढून मग खायचं असतं. दीपांशु शेठ, लक्षात ठेवा, जेवल्यानंतर आपल्याला तिथून बडीशेप काढून खायची आहे. साधारण आम्ही चहाची ऑर्डर देऊन एक वर्ष झालं असेल, काय चहा काय अजून काही येत नाही. आमची मिसळ संपली, डोसा संपला, त्याच्यानंतर तो दादा 3 वेळा येऊन आता येतो सांगून पण गेला. तर आता तो तर माझ्याकडे बघायला पण घाबरतो आहे, खरा बघतच नाही आहे माझ्याकडे. आमचा दादा मी तुम्हाला बारीक दाखवतो, झूम करून दाखवतो. तो बघा इकडे बघत पण नाही तो. कधी येणार आहे आमची चहा काय माहीत. तर जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो. मी बडीशेपाने खूप ट्राय केली पण काय आम्हाला नुकता निघाली नाही, त्याच्यामुळे आम्ही ती न खात्यात चाललो आहे सध्या. पण जर तुम्ही इथं आलात तर तुम्ही हा प्रयत्न नक्की करा की ही बडीशेप तुम्हाला जी टेबलात अडकवलेली आहे ती काढून तुम्हाला खाता येईल. तर तसं मी तुम्हाला दाखवलं, विनाकारण आम्हाला अडवलं होतं. आणि तुम्हाला माहीत आहे फाईन मारण्याचं कारण काय? तर त्या मागच्या काचेवर धूळ आहे म्हणे. हे बघा, तुम्हाला जर दिसलं नाही इथून लांबून तर तुम्हाला समजेल का त्या काचेवर आहे ना त्यांनी असे ड मराठीमध्ये किंबहुना इंग्लिशमध्ये एस असे काढून दाखवले आणि सांगितलं काचेवर धूळ आहे. तर तुम्हाला मागचं काही दिसणार नाही. बघू, चला पीस आउट. दो भाई दोनों तबाही करके अभी निकल रहे हैं रास्ते में. खूप वेळ व्हिडिओ बनवले नाही, आम्हाला आठवलं त्याच्यामुळे आता व्हिडिओ बनवायला घेतला. साधारण आता आम्ही आहोत प्रॉपर पुण्यात. तर इथे आता भूलभुलैया रस्ते आहेत. आम्हाला गुगल मॅप्स ऑन करून गुगल मॅप्सच्या सहारे पुण्यातून बाहेर पडायचं आहे. हा एक चक्रव्यूह आहे साधारण. म्हणजे अभिमन्यूला जसं चक्रव्यूहात आत जायचं माहीत होतं तसं आम्हाला पुण्याच्या रोडवर आत जायचं माहीत आहे. बाहेर कसं पडायचं ते माहीत नाही, त्याच्यामुळे आम्ही यूज करणार आहोत चक्रव्यूहासाठी आम्ही गुगल मॅप्स. आता त्याच्यात पण एक तिढा आहे असा तो की गुगल मॅप्सवर आपण जास्त विश्वास ठेवू शकत नाही. पण आता गुगल आणि आपलं थोडंसं स्वामी समर्थांचा आम्ही आशीर्वाद घेऊनच आलेलो आहेत.
सकता हिंदुस्तान हमारा. मला ॲक्च्युली जेव्हा फ्लॅग जेव्हा फडकत असतो तेव्हाच तो फ्लॅग बघायला मजा येते. बहुधा काय होतं की अरे यार की आपलं फ्लॅग फडकतच नसतो. तर आमचं एक्सपेक्टेड अरायवल टाईम आहे 9:30 आणि 9:30ला आम्ही पोचू असं वाटतंय. जेवणाचा काय पत्ता नाही. दुपारी काय आम्ही जेवलो नाही. शेट काय जेवलंच नाही. मी काय जेवलो. अरे बघा गाडी बघा अशी मध्ये आहे. म्हणजे त्याला अक्षरशः तो इन्व्हिटेशन देत होता की या आणि माझे टेल लॅम्प घेऊन जा. अक्षरशः काय बोलणार. म्हणजे हे जरा माझं विधान एकदम वादास्पद होऊन जाईल. पण पुण्यातल्या लोकांना अक्कलच नाही कशी गाडी चालवायची खरंच. ते असे नमुने पाहिलेत नाही ते अक्षरशः नमुने. खूप सारे प्रसंग झाले. सोडा. पीस आउट. सी यू ॲट डिनर टाईम. पुणे हे विद्येचं माहेरघर. पुण्यातली लोक हुशार. किती पण फुशरक्या मारल्या तरी जेव्हा ड्रायव्हिंगची गोष्ट येते तेव्हा पुणेकरांचा मेंदू किती गुडघ्यात आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. अहो एक सरकारने एक नियम बनवलाय आपल्यासाठी की बाबा डाव्या बाजूने रस्त्याच्या गाडी गेली पाहिजे. दोन्ही साईडून रॉंग साईड तुम्ही कसे चालवू शकता गाडी. म्हणजे ते रस्ते बनवणाऱ्याला काय त्याला सतत डिसरिस्पेक्ट वाटेल की आम्ही रस्ते बनवले दोन्ही साईडून रस्ता अवेलेबल आहे आणि दोन्ही साईडून रॉंग साईड गाडी येते. म्हणजे हे फक्त पुण्यातच बघायला मिळू शकतं. आणि या पुण्याच्या मेंटॅलिटीच्या पुढे कोणी अक्षरशः हात जोडेल कोपऱ्यापासून दंडवत. पुणेकरांच्या बालिश बुद्धीला सलाम. पुणेकरांच्या ड्रायव्हर पेशाला सलाम. पेस आउट. तर आत्ता दिवसाचा शेवट आहे. मी आताच हॉटेल मध्ये जेवलो आहे. या हॉटेल मध्ये जेवण एकदम सुंदर होतं. आता ते हॉटेलचं नाव असं काय ते जरा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे एका ठिकाणी दिले मराठा हॉटेल मराठा आणि एका ठिकाणी दिले फक्त हॉटेल असं ते मला दाखवतो मी. हे बघा इथे लिहिले हॉटेल मराठा पण वरती बघितलं तुम्ही तर ते हॉटेल बस बाकी काय नाही. तर तो हॉटेल मध्ये आम्ही जेवला. अतिशय उत्तम हॉटेल. आणि शेट आणि मी आता स्विंग घरी डायरेक्ट. तर इथे आजचा आपला अचानक भयानक व्लॉग एंड आहे. डायरेक्ट घरी झोपणार. सेकंड आता बघू काहीतरी. जर अचानक भयानकमध्ये काहीतरी भयानक असतं ते कंटिन्यूच आहे. माझा जरा मूड ऑफ आहे पण माझा मूड चांगला पण आहे कारण स्वामींचं दर्शन घेऊन आलेलं आहे. तर पॉझिटिव्ह माइंडसेटनी हा आपण व्लॉग एंड करूया. तुमचा काय एंडिंग नोट आहे? पुढच्या महिन्यात अचानक भयानक. अरे तू कशाला पुढचं प्लॅन करतोस? आत्तामध्ये पुढचं बघू पुढं जे काय होईल ते. चला पीस आउट.